सुनीताज फूड कट्ट्यावर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। रात्री जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर झटपट असा मसाले भात तयार करून आपण खाऊ शकतो। ती साधी सोपी रेसिपी येथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तर नक्की पहा। त्यासाठी येथे मी 1 वाटी तांदूळ काढून घेतलेला आहे। त्यानंतर एक छोटा टोमॅटो, 2 मिरच्या कट करून घेतल्या, 10 लसूण पाकळ्या, एक छोटा तुकडा अद्रक या पद्धतीने कट करून घेतला। त्यानंतर एक बारीक कांदा येथे कट करून घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे। 1 वाटी ओला वाटाणा काढून घेतलेला आहे। एका मध्यम आकाराच्या बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या। फ्लावर येथे मोठ्या फोडीमध्ये घेतलेला आहे 1 वाटी। यामध्ये काही खडा मसाला घेतला, 2 तेजपत्ते, 1 चमचा शहाजिरे, 2 काळ्या इलायच्या, 2 हिरव्या इलायच्या। आता गॅसवर एक 2 लिटरचा कुकर ठेवून त्यामध्ये 6 पळ्या तेल येथे घालून घेतलं। त्यानंतर 1 चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। हे पहा, आता या फोडणीमध्ये कांदा घालून घेऊया। त्यानंतर कट करून घेतलेला लसूण आणि अद्रक पाकळ्या येथे चाकूने बारीक अशा कट करून घेतल्या। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याऐवजी अद्रक लसूण पेस्ट सुद्धा करून घालू शकता। आता ही सर्व फोडणी आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे। ही सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर येथे देऊन घ्यायची आहे। हे पहा, आता कांद्याचा हळूहळू कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची आहे। हे पहा, पूर्वी आपण हळद पावडर घातली नव्हती। कलर येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली, 2 तेजपत्ते घालून घेतले आणि उरलेला सर्व खडा मसाला यामध्ये घालून घ्यायची। यामध्ये 1 लवंग आणि 1 काळी मिरी सुद्धा ॲड केलेली आहे। यापेक्षा जास्त लवंगा किंवा काळ्या मिऱ्या घालायचे नाही, नाहीतर तो जास्त असा तिखट होतो आणि खाताना चव बदलते, म्हणून येथे मी कमी खडा मसाला वापरलेला आहे। आता यामध्ये घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या, त्या छान डाग पडेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर येथे आपण सोलून घेतलेला हिरवा वाटाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व आपल्याला एकत्र फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे झटपट असं शिजलं जातं किंवा मऊ होतं। आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये आपण सर्व मीठ एकत्रच घालून घेणार आहोत। मिठामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। आता ही सर्व फोडणी या पद्धतीने तयार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ धुवून घालायचा आहे। हे पहा, एका डिशमध्ये तांदूळ घालून घेतला, फ्लावर घातली आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। छान असं धुवून झाल्यानंतर हे आपल्याला तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। आता धुवून घेतलेले तांदूळ, वाटाणा, बटाटा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटांसाठी हे छान असं फोडणीमध्ये परतल्या गेल्यामुळे आपला मसाले भात अजून छान असा लागतो। सर्व आपण छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये पाऊण तांब्या पाणी घालून घेतलं। सर्व आपल्याला येथे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा हिंग पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून कमीत कमी याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, किंवा 2 शिट्ट्या केल्यानंतर 5 मिनिटांसाठी तुम्ही हे मंद गॅसवर ठेवून घेऊ शकता। कुकरच्या 3 शिट्ट्या करून याची सर्व वाफ काढून घेतली। आता गरमागरम मसाले भात आपल्याला येथे सर्व करायचा आहे। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।